गणपती नुकतेच येऊन गेले, त्यामुळे मला गोव्यातल्या गणपतींची आठवण झाली. मागच्या वर्षी मी गोव्यात असल्यामुळे मला गोव्यातला गणेशोत्सव बघायचा होता. त्यामुळे मी सुट्टीत पटकन महाराष्ट्रात पुण्यात आले. पुण्याचा ढोल ताशा, मानाचे गणपती आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती यांचं दर्शन घेतलं आणि घरी गेले आणि सगळं करून पटकन गोव्याला परत गेले. आता गोव्याला कोकण लागून असल्यामुळे गोव्याच्या आणि कोकणाच्या गणेशोत्सवात थोडं साम्य आहे. जसं की प्रत्येक घराच्या छताला हे असं हँडमेड कागदाचं डेकोरेशन ते करतात, तेही 15 दिवस आधीपासून. त्याचबरोबर प्रत्येक घरांमध्ये डेकोरेशन इतकं सुंदर असतं आणि त्या डेकोरेशनमध्ये स्पर्धासुद्धा असते आणि बक्षिसंसुद्धा असतात. ह्याच्या फुलांच्या माळांनी ते सगळं डेकोरेट करतात. फक्त घरचंच नाही तर मंडळांच्यासुद्धा देखाव्यामध्ये इतकं सुंदर कॉम्पिटिशन असते आणि ते देखावे इतके सुंदर असतात. त्यातला हा एक देखावा. आता जसं आपल्याकडे दिवाळी हा मोठा सण आहे, त्याच्यासाठी आपण तयारी करतो, साफसफाई करतो, तसंच कोकणात आणि गोव्यात हे ते गणेशोत्सवामध्ये सगळी तयारी आधीपासून सुरू करतात. आता हा गोव्यातला एक गणेश मंडळ ज्यात आम्ही महाप्रसादासाठी गेलेलो होतो. इतकं सुंदर आणि साधं जेवण, डाळ भात, पत्ताकोबीची भाजी आणि पोळी. हे गोव्यातले आमचे नेबर आणि त्यांच्यासोबत आम्ही गेलो होतो त्यांच्या गणपती विसर्जनाला. त्यांच्याच टेम्पोतून आम्ही गणपती आणला. आता गोव्यातला गणपती म्हटल्यावर तो समुद्रकिनारीच विसर्जित होणार. सो आम्ही असं वाजत गाजत भजनं म्हणत गणपती बाप्पांना घेऊन गेलो, आरती केली, प्रसाद वाटप झाला आणि मग आपले गणपती बाप्पा हे फेरीत बसून विसर्जनासाठी गेले. आणि असं हे गोव्यातलं गणेशोत्सव आणि विसर्जन मी मागच्या वर्षी बघायला आहे. सो बाय.